हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? तर आज होता क्रिसमस आणि आम्ही आलो होतो सेमिनरी हिल्सला असलेल्या या लॉर्ड माता मंदिर या चर्चला. आज सर्वांना आज क्रिसमसची सुट्टी होती म्हणून इकडे येऊन आजचा दिवस छान स्पेंड करू असं आधीच ठरवलं होतं आम्ही सर्वांनी. तिकडे गेलो होतो तिथे चर्चमधली काही माणसं त्यांना काय म्हणतात ते मला माहिती नाही. पण ते असे डोक्यावर हात ठेवून सर्वांना ब्लेसिंग्स देत होते त्यांच्या काही प्रार्थना म्हणून. ते इथे नेमकं काय करत होते आणि त्यांना काय म्हणतात तुम्हाला जर माहीत असेल तर मला पण कमेंट करून नक्की सांगा. चर्चमधून फिरून झाल्यावरनं इकडे बाहेर आलो आणि तिथे छान-छान असं डेकोरेशन केलं होतं त्यांनी तिकडे. तिथे आम्ही आमच्या छान-छान अशा फोटोज क्लिक केल्या आणि इकडे ना सर्वजण कॅन्डल्स लावत होते, ज्या आम्ही पण घेतल्या आणि आम्ही पण सर्वांनी छान-छान अशा कॅन्डल्स लावल्या तिकडे. मी खूप वर्षानंतर इकडे आली होती आणि मला असं आठवतंय, की माझ्या लग्नाच्याही आधी आले होते इकडे आणि तेव्हा येऊन खूप छान वाटलं होतं. म्हणून मग आज माझ्या अहोंना आणि वैदेहीला पण इकडे आणावं आणि आजचा दिवस छान घालवावा असा प्लॅन होता माझा आजचा. खालून फिरून झाल्यावर आम्ही इकडे वरच्या साईडला पण आलो होतो आणि तिथे ते प्रत्येकच वर्षी खूप छान-छान असं नवीन-नवीन डेकोरेशन आयडियाज घेऊन डेकोरेशन करत असतात आणि यावेळेला पण खूपच सुंदर असं डेकोरेशन केलं होतं त्यांनी तिकडे. खूप छान वाईब होती आजची चर्चमधली. यांनी ही प्लेस फर्स्ट टाईमच पाहिली होती आणि त्यांना ती खूप जास्त आवडली पण. फिरता-फिरता इकडे आलो आणि वैदेहीला या झुल्यामध्ये पण बसवलं. त्यानंतर आमचे फेव्हरेट बोर आणि चनाचूर गरम याचे पण छान असे मजे घेतले आम्ही सर्वांनी. सर्व फिरून झाल्यावर घरी जायला निघालो आणि फायनली जाता-जाता का होईना आम्हाला इकडे एक तरी सांटा दिसलाच. तिकडनं घरी आलो आणि आता काही दिवसांपासून ना वैदेहीला खूप जास्त कोल्ड आणि कफ झालेला होता. म्हणून मग तिला सायंकाळी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो आणि घरी येऊन पुन्हा मग शेतामधल्या गरमागरम उकडलेल्या तुरीच्या शेंगाचा आस्वाद घेतला आणि असा छान संपवला आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.